मनोहरजी आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. पण एके दिवशी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आणि त्याच दिवसापासून त्यांचे आयुष्याची घडी विस्कटली. सून आणि मुलाने त्यांच्याशी असं काही वागण्यास सुरुवात केली की त्यांना वृद्धाश्रमात जाण्यावाचून पर्याय राहिलाच नाही. पण जेव्हा 6 महिन्यांनी त्यांची सून व मुलगा त्यांना भेटायला येतात, तेव्हा तिथे जे पाहतात ते तर मनोहर यांना एकुलता एक मुलगा असतो. लहानपणापासूनच त्यांनी व त्यांच्या पत्नीने मुलावर नितांत प्रेम केलेले असते. त्याच्या शिक्षणासाठी त्याच्यासाठी प्रत्येक आईवडील जसं प्रामाणिकपणे कष्ट करतात, त्याचप्रमाणे त्या दोघांनी सुद्धा स्वतःला झोकून दिलेलं होतं. त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. आपल्या परिस्थितीची झळ त्याला बसणार नाही याची पण त्यांनी काळजी घेतली. मुलगा वयात येताच त्याच्या पसंतीनुसार त्याचे लग्न लावून दिले. आता मनोहर व त्यांच्या पत्नीला असं वाटलं की आता आपण आपल्या जबाबदारीमधून मुक्त झालो आहे. आता राहिलेलं आयुष्य आरामात जगायचं. तरुण असताना कामाच्या व्यापामुळे, व्यस्त जीवनामुळे जे काही करायला मिळालं नाही ते आता करायचं. थोडी मनाला विश्रांती द्यायची. शेवटच्या क्षणी का असेना पण भरभरून जगायचं, असं स्वप्न ते पाहत होते. व त्याप्रमाणे मुलगा व सुनेवर घराची जबाबदारी सोपवली व ठरवल्याप्रमाणे ते आपले जीवन जगत होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता आलं, वागता आलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अजून एक आनंदाची बातमी आली. ते आता आजी आजोबा होणार असतात. त्यामुळे तर ते अजूनच खुश होतात. आता आई सुनेची पूर्ण काळजी घेत होत्या. सुनेच्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायच्या. सुनेच्या तब्येतीची काळजी घ्यायच्या. घरातील सर्वजणच तब्येतीची काळजी घेत होते. खूप वर्षांनी घरात छोटे बाळ येणार होते आणि बघता बघता 9 महिने पूर्ण झाले. सुनेची डिलिव्हरी झाली. त्यांना मुलगा झाला. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. डिलिव्हरीनंतर सून काही महिने माहेरी जाऊन पुन्हा सासरी आली व त्यानंतर मनोहरजी व त्यांची पत्नी नातवासोबत खेळण्यात, त्याच्यासोबत वेळ घालवण्यात रममाण झाले. तेव्हा त्यांना खूप समाधान वाटत होते. एक दिवस ते बाहेर फिरायला गेले होते. तेव्हा त्यांची पत्नीचा गंभीर अपघात होतो. त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात येतं. नंतर मनोहरजी त्यांच्या मुलाला फोन करतात. मुलगा काही वेळाने दवाखान्यात येतो. आईची तब्येत फार नाजूक असते. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यास सांगितलेलं असतं. हे ऐकून मुलाचा चेहरा उतरतो, कारण ऑपरेशनसाठी खूप खर्च येणार असतो. पण मनोहरजी मुलाला सांगतात की आईला वाचवण्यासाठी हे करणं किती महत्त्वाचं आहे. शेवटी मुलगा पैशांची जुळवाजुळव करतो व आईचे ऑपरेशन होते. हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते, पण त्यांना अजूनही नीट चालता येत नसतं. नंतर काही दिवसांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास डॉक्टर सांगतात व घरीच व्यायाम, थोडी थोडी शरीराची हालचाल करण्यास सांगतात. जेव्हा आई वडील घरी येणार हे कळतं, तेव्हा मुलग्याला व सुनेला फारसा आनंद झालेला नसतो. कारण एकतर आईच्या ऑपरेशनचे पैसे खर्च झालेले असतात व दुसरं म्हणजे आता त्यांची देखभाल, सेवा करायला लागणार होती व अधूनमधून दवाखान्यात देखील घेऊन जावं लागणार होतं. त्यामुळे सून रागातच होती. आईला घरी घेऊन येतात त्याआधी पत्नी घरी येणार आहे म्हणून मनोहरजी त्यांची रूम स्वच्छ आवरून घेतात. त्यांच्या पत्नीचे चांगले स्वागत करतात. त्यांना वाटत असतं की सून आपल्या सासूची काळजी घेईल. पण सुनेने पहिल्याच दिवशी सांगितलं की मला घरातली कामे करायला लागतात, त्यामुळे त्यांची देखभाल करण्यास मला जमणार नाही. हे ऐकून आलेल्याच दिवशी वाद नको म्हणून मनोहरजी म्हणतात, ठीक आहे सूनबाई,
मी करेन सर्व, तू चिंता करू नकोस. सून त्यावर रूममध्ये निघून जाते. वडील देखील आईला आराम करण्यास सांगतात व त्या दिवसापासून आईची सर्व कामे करण्यास ते मदत करतात. याआधी त्यांना कोणत्याच कामाची सवय नव्हती, पण पत्नीच्या प्रेमासाठी व जबाबदारी समजून ते सर्व काही अगदी मनापासून करत असतात. काही दिवस असेच निघून जातात. वडील आईचे सर्व काही करतात हे मुलगा पाहतो, पण तो काहीच बोलत नव्हता. मनोहरजी खूप प्रयत्न करत होते पत्नीची तब्येत बरी व्हावी म्हणून, पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि एक दिवस त्या सर्वांना सोडून निघून गेल्या. तो क्षण खूप कठीण काळ होता मनोहरजी यांच्यासाठी. कसेबसे त्यांनी स्वतःला सावरले. त्यांना त्यांचे आयुष्य आता कठीण वाटू लागले. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने एकटे पडले. मुलगा व सून त्यांच्यासोबत अजिबातच चांगले वागत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांच्यावर चिडायचे. त्यांच्याशी फारसं कोणी बोलत सुद्धा नव्हतं. त्या क्षणाला वडिलांना खूप दुःख होत होतं, पण ते आपले दुःख कोणाला सांगू शकत नव्हते. दिवस कसे तरी ते आपले पुढे ढकलत होते. पण क्षणोक्षणी होणाऱ्या अपमानामुळे त्यांचा स्वाभिमान मात्र दुखावला जात होता. पण तरीही ते घरात वाद नको म्हणून उत्तर देत नव्हते. सर्व नाईलाजाने सहन करत होते. आता तर त्यांच्या जेवणावरून सून काही ना काही बोलायची. आता सतत होणारा अपमान, नेहमी अपशब्द ऐकणे वडील सहन करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्याच घरातून नाईलाजाने वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला व ते दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी त्यांनी बॅग भरली. ते जाण्यास निघाले, पण तरीही त्यांना कोणीच विचारलं नाही की तुम्ही कोठे जात आहात, का जात आहात. हे पाहून तर त्यांना अजूनच वाईट वाटलं. ते काहीच न बोलता मित्राला फोन करून त्याच्यासोबत वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना समजलं की त्यांच्या सारखेच कोणाची असह्य आई तर कोणाचे वडील जीवन जगण्यासाठी वृद्धाश्रमाचा आसरा घेत होते. बऱ्यापैकी तेथे राहणारे वृद्ध व्यक्ती या चांगल्या घराण्यातील होते. हळूहळू सर्वांसोबत त्यांची ओळख वाढली. ते मनसोक्त गप्पा मारत होते. गार्डनमध्ये फिरणे, थोडा व्यायाम, चालणे अशी त्यांची दिनचर्या बनली होती. मनोहरजींना घराची ओढ होती, पण तेथील कटू अनुभव, कटू आठवणी यामुळे त्यांना खूप दुःखसुद्धा होत होते. असे बरेच दिवस झाले. एक दिवस वृद्धाश्रमाच्या बाहेर एक गाडी उभी राहिली. त्या गाडीतून एक स्त्री बाहेर आली व सोडायला आलेल्या त्या दोघांशी काहीच न बोलता वृद्धाश्रमाच्या दिशेने येऊ लागली. मनोहरजींनी ते पाहिले. त्या स्त्रीला पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला, कारण त्या स्त्रीसोबत असं काही घडलं असेल, त्यांनी घर का सोडलं असेल या विचाराने ते त्रस्त झाले. 2 दिवस असेच निघून गेले. ती स्त्री अजूनही फारशी कोणाशी जास्त बोलत नव्हती. चेहऱ्यावरून ती स्त्री खूपच अस्वस्थ वाटत होती, उदास दिसत होती. म्हणून एक दिवस त्या स्त्रीशी ते बोलायला गेले. तुम्ही येथे का व कशा काय आला आहात याची विचारपूस ते करू लागले. पण त्या स्त्रीने स्पष्ट असे काहीच सांगितले नाही. त्यामुळे मनोहरजी अजूनच बैचेन झाले. अजून थोडे दिवस गेले. एक दिवस मनोहरजी पार्कमध्ये फेरफटका मारत असताना त्यांच्या दिशेने कोणीतरी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते मागे वळून पाहतात तर त्यांचा मुलगा, सून व नातू आलेलं असतो. पण ते काहीच बोलत नाहीत. तेव्हा मुलगा म्हणतो, बाबा, पुढच्या काही दिवसात घरी गणपती येणार आहेत. त्यासाठी तुम्ही घरी यावं अशी आमची इच्छा आहे. नातेवाईक शेजारी ऑफिसमधून सुद्धा येणार आहेत. त्यामुळे तुम्ही घरी चला.
मुलगा व सुनेचा हा डाव मनोहरजी यांच्या चांगल्याच लक्षात आलेला असतो आणि ते वृद्धाश्रमात आल्यापासून आज पहिल्यांदाच तेथे आलेले होते. त्या दरम्यान कधी त्यांनी बाबांची साधा फोन करून सुद्धा चौकशी केलेली नसते. त्यामुळे ते साफ नकार देतात. बोलतात की आत्ता हेच माझे घर आहे, येथील माणसे माझी आहेत. आता त्या घराशी माझा काहीही संबंध नाही. त्यावर मुलगा सून खूप विनवण्या करतात, पण ते काहीच ऐकत नाहीत. तेव्हा नातू बोलतो, चला ना बाबा घरी, आपण खूप मज्जा करू, गणपती बाप्पांचे छान स्वागत करू. त्याचे ते निरागस बोलणे पाहून आजोबांचे मन कमजोर होत होते. पण मनावर दगड ठेवून ते बोलले, नाही बाळा, आता मी तेथे येऊ शकत नाही. त्याचे बोलणे सुरू असते त्या क्षणी तेथे बागेचे काम करत असणाऱ्या स्त्रीकडे सुनेचे नकळत लक्ष जाते. त्यांना पाहून सून धावत धावतच त्यांच्याकडे जाते व आपल्याच आईला वृद्धाश्रमात पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. हे कधी, का, कसं झालं व मला माहिती कसं नाही याचा ती विचार करू लागते. आईला पटकन ती मिठी मारते व प्रश्नांवर प्रश्न विचारू लागते. मी घरी फोन जेव्हा जेव्हा करायचे व वहिनीला तुझ्याबद्दल विचारायचे तेव्हा ती दरवेळेस काही ना काही कारणे सांगायची. आणि गेल्याच आठवड्यात मी पुन्हा फोन केला होता तर वहिनी बोलली की तू देवदर्शनासाठी गेली आहेस. आणि मलाही ते खरंच वाटलं. पण तू मला का आधीच फोन करून सांगितलं नाहीस? त्यावर मुलीला स्वतःपासून लांब करत आई बोलतात की हो, मी पण येथे आल्यानंतर तुला फोन करणारच होते. पण येथे आल्यानंतर तुझ्या सासऱ्यांना मी पाहिलं आणि सर्व काही माझ्या लक्षात आलं. कारण माझी दोन्ही मुले अशीच निघाली. एकाने आईला घराबाहेर काढलं व एकीने वडिलांसमान सासऱ्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढलं. आणि मी मग तेव्हाच ठरवलं, अशा मुलांचा आधार न घेतलेलाच बरा. आणि मी येथेच राहण्याचे ठरवले आहे. आईचे बोलणे ऐकून मुलगा व सून या दोघांनाही त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. म्हणून ते दोघांचीही माफी मागत असतात. दोघांनाही घरी येण्यास सांगत असतात. पण आईने व सासऱ्यांनी त्यासाठी नकार दिलेला होता. ते बोलले की नाही, त्या घरात आता आम्ही कधीच येणार नाही. आता हे वृद्धाश्रमच आमच्या म्हातारपणाचे आधार आहे. आमचे हेच आता घर आहे व आम्ही येथे आमचा स्वाभिमान सांभाळून छान आनंदात राहत आहोत. त्यामुळे तुम्ही आता गेलात तरी चालेल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.